श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 हे नवीन वर्ष अनेक राशींसाठी महत्त्वाचं असणार आहे. ज्योतिषांच्या मते 2025 वर्षाची दिवाळी आणि 2026 नववर्षात काही राशींना भरपूर लाभ मिळणार आहे, तर काही राशींना तोटा सहन करावा लागणार आहे. एकूणच 2026 वर्ष मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी कसे असेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम मेष रास. नवीन वर्षात प्रत्येक पाऊल मेष राशीकडे यशाकडे नेईल. यावर्षी ग्रहांचे संक्रमण तुमच्या बाजूने आहे. तुमच्या कारकिर्दीत नवीन सुरुवात आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुरुचा प्रभाव तुमच्या योजनांना पंख देईल. परंतु राहू आणि मंगळ देखील काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकतात. परंतु या आव्हानांना घाबरू नका. हे वर्ष तुमच्यासाठी असंख्य संधी घेऊन येत आहे. वृषभ रास. नवीन वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी परिवर्तनकारी वर्ष असेल. शनी आणि गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या कारकिर्दीत आणि आर्थिक प्रगती होईल. राहू आणि केतूच्या स्थितीमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. परंतु तुमचा संयम आणि संतुलन तुम्हाला या समस्यांवर मात करण्यास मदत करेल. हे वर्ष योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी आणि स्थिरता मिळवण्यासाठी आहे. मिथुन रास. नवीन वर्ष तुमच्यासाठी मोठ्या बदलांचे वर्ष आहे. गुरु राशीचा प्रभाव तुमच्या करिअर आणि शिक्षणात समृद्धी आणेल, तर राहू आणि मंगळ काही गोंधळ निर्माण करू शकतात. तथापि ही वेळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची आहे. तुम्ही प्रत्येक अडचणीतून अधिक मजबूत व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी एक अद्भुत वर्ष असणार आहे. गुरुच्या पाठिंब्यामुळे तुमच्या कारकिर्दीत आणि कुटुंबात समृद्धी येईल. परंतु राहू आणि शनीचे काही कौटुंबिक वाद किंवा तडजोड होऊ शकते. तुमची संवेदनशीलता आणि संयम तुम्हाला या कठीण परिस्थितीवरती मात करण्यास मदत करेल. त्याचवेळी तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. सिंह रास. नवीन वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी बदलाचे वर्ष असेल. गुरुच्या आशीर्वादाने तुमच्या कारकिर्दीत समृद्धी येईल. परंतु शनी आणि राहूच्या प्रभावामुळे काही आर्थिक समस्या उद्भवू शकतात. परंतु काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही संयमाने काम केले तर वर्षाच्या अखेरीस तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. यावर्षी तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. कन्या रास. नवीन वर्षात तुमच्यासाठी स्थिरता आणि संतुलनाचे वर्ष असेल. गुरु तुमच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनात प्रगती आणेल. परंतु राहू तुमच्यासाठी काही काळ कठीण करू शकतो. यावर्षी काही आर्थिक निर्णय घेताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. विशेषतः गुंतवणूक करताना तुमच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ही वेळ आहे. फक्त थोडा संयम बाळगा आणि प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचला. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रत्येक बाबतीत यशाचे वर्ष असेल. गुरु आणि शनीचे संरेखन तुम्हाला तुमचे ध्येय सहजतेने साध्य करण्यास मदत करेल. जरी तुम्हाला काही कौटुंबिक समस्या आणि आर्थिक ताण येऊ शकतात, तरी त्यावर मात करण्याची शक्ती तुमच्यात आहे. संवाद आणि संतुलन यावर्षी गोष्टी सुलभ करण्यास मदत करू शकते. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष बदल आणि वाढीसाठी अनेक संधी आहेत. शनी आणि गुरुची युती तुमच्या करिअर आणि आरोग्यावर परिणाम करेल. राहू आणि मंगळाचा प्रभाव तुम्हाला काही वैयक्तिक आव्हानांना तोंड देण्यास भाग पाडेल. यावर्षी तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमातून यश मिळेल. काही अडचणी येतील, परंतु जेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न केंद्रित कराल, तेव्हा तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसतील. धनुरास. धनु राशीसाठी 2026 हे वर्ष यशाचे वर्ष असेल. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या कारकिर्दीत मोठी प्रगती होईल. परंतु राहू काही अडचणी निर्माण करू शकतो. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला धीर धरावा लागेल, कारण काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात. सर्व काही सुरळीत चालावे यासाठी तुम्हाला नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संतुलन राखावे लागेल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष स्थिरता आणि यशाचे वर्ष आहे.
शनी आणि गुरुची युती करिअरच्या महत्त्वाच्या संधी घेऊन येतील. आर्थिक निर्णयांमध्ये काही आव्हाने असली तरी जर तुम्ही संतुलन राखले तर वर्षाच्या अखेरीस तुम्हाला आर्थिक सुरक्षितता मिळेल. तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चमत्कारिक वर्ष असेल. गुरुचा पाठिंबा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देईल. नवीन करिअरच्या संधी तुम्हाला निर्माण होतील आणि तुमची ओळख वाढेल. तथापि राहू आणि मंगळाची स्थिती काही अडचणी निर्माण करू शकते. यावर्षी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल आणि यश मिळवावे लागेल. मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष भावनिक आणि मानसिक वाढीचे असेल. गुरु तुमच्या कारकिर्दीत आणि कुटुंबात यश आणेल, परंतु राहूच्या स्थितीमुळे काही चढ उतार येऊ शकतात. यावर्षी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारचा ताण टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीला तुमची ताकद म्हणून वापरून पुढे जा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.